नमस्कार आणि या सेशनमध्ये आपले स्वागत आहे. आजचे सेशन एलईडी ॲक्टिवेशन डिलेससह कंट्रोल करण्यासाठी 8051 मायक्रोकंट्रोलर ट्रेनर किटमधील टायमर वापरण्यावर केंद्रित आहे. उद्दिष्टे: या सेशनच्या अखेरीस तुम्ही पुढील मध्ये सक्षम व्हाल. 8051 मायक्रोकंट्रोलर ट्रेनर किटमधील टायमर वापरून डिलेसह एलईडी टर्न ऑन करण्यासाठी प्रोग्राम एंटर करणे आणि पोर्ट 1 द्वारे रिझल्ट चेक करणे आणि ऑब्झर्वेशन रेकॉर्ड करणे. आता आपण ती टूल्स आणि इक्विपमेंट पाहूया जी टायमर वापरून इनिशियलायझेशन लोड आणि डिलेसह एलईडी टर्न ऑन करण्यासाठी आवश्यक आहेत. यासाठी तुम्हाला खालील टूल्स आणि इक्विपमेंट आवश्यक असतील, जसे पीसी किंवा लॅपटॉप 1, मायक्रोकंट्रोलर किट 1, USB केबल 1, FRC केबल 2, फ्लॅश मॅजिक सॉफ्टवेअर आणि कील मायक्रोव्हिजन सॉफ्टवेअर. आता आपण टायमर वापरून इनिशियलायझेशन लोड आणि डिलेसह एलईडी टर्न ऑन करण्यासाठी प्रोसिजर पाहूया. यामध्ये 3 स्टेप्स शामिल आहेत. स्टेप 1, कील सॉफ्टवेअर वापरून 8051 मायक्रोकंट्रोलरसाठी प्रोग्राम राईट करणे. स्टेप 2, मायक्रोकंट्रोलर IC कडे फ्लॅश मॅजिक सॉफ्टवेअर वापरून कन्व्हर्टेड फाईल बर्न करणे. स्टेप 3, हार्डवेअर पार्ट्स कनेक्टिंग करून सर्किट असेंबल करणे आणि आउटपुट एक्झिक्यूट करणे. आता आपण कील मायक्रोव्हिजन सॉफ्टवेअर नावाचे सॉफ्टवेअर वापरून प्रोग्राम रन करणार आहोत. कम्प्युटर स्विच ऑन करा आणि कील मायक्रोव्हिजन सॉफ्टवेअर ओपन करा. तुम्ही सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर प्रोजेक्टवर क्लिक करा आणि न्यू मायक्रोव्हिजन प्रोजेक्ट सिलेक्ट करा. प्रोजेक्ट अनुसार फाईल नेम क्रिएट करा. येथे त्याला एलईडी युजिंग डिले टायमर असे नाव दिलेले आहे. पुढे जाण्यासाठी सेव्हवर क्लिक करा. मायक्रोकंट्रोलर सिलेक्ट करण्यासाठी एक टॅब पॉपअप दिसून येईल. येथे आपण 8051 मायक्रोकंट्रोलर वापरणार आहोत, म्हणून डेटाबेसमधून 8089C51 सिलेक्ट करा. प्रोजेक्ट फोल्डरमध्ये startup.a51 ॲड करण्यासाठी नोवर क्लिक करा. स्क्रीनच्या लेफ्ट साईडला प्रोजेक्ट नावाचा एक टॅब दिसून येईल. टार्गेट 1च्या बाजूला प्लस साईनवर क्लिक करा. आता सोर्स ग्रुप ओपन होईल. सोर्स ग्रुप 1 वर राईट क्लिक करा आणि ॲड न्यू आयटम टू ग्रुप सोर्स ग्रुप 1 सिलेक्ट करा. .asm फाईल सिलेक्ट करा, कारण आपण असेंब्ली लँग्वेजमध्ये प्रोग्राम रायटिंग करत आहोत. येथे फाईलला नाव द्या. येथे ते एलईडी युजिंग डिले टायमर असे नाव दिले आहे. ते सोर्स ग्रुप 1 मध्ये ॲड करण्यासाठी ॲडवर क्लिक करा. आता क्रिएट केलेल्या ASM फाईलमध्ये प्रोग्राम एंटर करणे सुरू करा. org00h याचा अर्थ कोडचे ओरिजिन ॲड्रेस 00h ला सेटिंग करणे आहे. L1 move P1 #0AAH. L1 याचा अर्थ प्रोग्रामच्या या लाईनला परतून येण्यासाठी एक लेबल क्रिएट करणे. हेक्साडेसिमल व्हॅल्यू 10101010 पोर्ट 1 मध्ये मूव्ह करा. हे पोर्ट आउटपुट पोर्ट म्हणून काम करते. हेक्साडेसिमल व्हॅल्यू अनुसार एलईडी ग्लो होईल. Lcall डिले. Lcall म्हणजे लॉंग कॉल द डिले सबरूटीन, जसे आपण एलईडी ब्लिंकिंग करतो. मूव्ह P1 #055H व्हॅल्यू 01010101 पोर्ट 1 मध्ये मूव्ह करा. Lcall डिले. Lcall म्हणजे लॉंग कॉल द डिले सबरूटीन, जसे आपण एलईडी ब्लिंकिंग करतो. SJMP L1. आता SJMP म्हणजे शॉर्ट जम्प बॅक टू लेबल L1 टू रिपीट द लूप. आता आपण डिलेसाठी प्रोग्राम राईट करणार आहोत. डिले move R0, #14H व्हॅल्यू 14H 00010100 म्हणजे डेसिमलमध्ये 20 रजिस्टर R0 मध्ये मूव्ह करा. L2 move TMOD, #10H लेबल नेम 12 क्रिएट करा. व्हॅल्यू 10 H00010000 टायमर मोड रजिस्टरमध्ये मूव्ह करा.
Move TH1, #4BH. व्हॅल्यू 4BH टायमर 1च्या हाय बाईट रजिस्टरमध्ये मूव्ह करा. रजिस्टरचे व्हॅल्यू किंवा मेमरी लोकेशन TH1 हेक्साडेसिमल व्हॅल्यू 4BH कडे सेटिंग करणे. मूव्ह TL1, #0FFH. व्हॅल्यू 0FFH टायमर 1च्या लो बाईट रजिस्टरमध्ये मूव्ह करा. रजिस्टर किंवा मेमरी लोकेशन TL1 चे व्हॅल्यू हेक्साडेसिमल व्हॅल्यू 0FFH कडे सेटिंग करणे. सेट बीट TR1 टायमर 1 रन बीट कडे सेट करा. स्पेसिफाईड बीट TR1 रजिस्टरमध्ये सेट करा. L3 :JNB TF1, L3. जंप करा जर टायमर 1 ओव्हरफ्लो प्लग लेबल L3 कडे सेट झालेले नाही. CLR TR1 क्लिअर टायमर 1 रन बीट. CLR TF1 क्लिअर टायमर 1 ओव्हरफ्लो फ्लॅग. DJNZ R0, L2 रजिस्टर R0 डेक्रिमेंट करा आणि लेबल L2 कडे जंप करा जर ते 0 नसेल. RET डिले प्रोग्राम रायटिंग केल्यानंतर सब रूटीन कडून रिटर्न या. अँड प्रोग्रामचा एंड. आता टार्गेटकडे नॅव्हिगेट करा आणि राईट क्लिक करा आणि ऑपरेशन फॉर द टार्गेट 1 सिलेक्ट करा. फ्रिक्वेन्सी 11.052 मेगाहर्ट्झला बदला. चिप रॉमवर बॉक्स ऑफ द यूज सिलेक्ट करा. आता मेन्यूकडे जा आणि आउटपुट सिलेक्ट करा. नेम ऑफ द एक्झिक्युटेबल मध्ये हेक्स फाईल नेम एंटर करा. येथे ते LED युझिंग डिले टायमर असे आहे. क्रिएट हेक्स फाईलचा बॉक्स सिलेक्ट करा आणि चालू ठेवण्यासाठी ओकेवर क्लिक करा. मेन्यूकडे नॅव्हिगेट करा आणि ट्रान्सलेट सिलेक्ट करा आणि चेक करा की तिथे काही एरर किंवा वॉर्निंग आहेत का. बिल्ड आउटपुटमध्ये ते एरर आणि वॉर्निंगचा नंबर दर्शवेल. आता ट्रान्सलेटच्या पुढे तिथे नाव दिलेले एक आयकॉन असेल. बिल्ड टार्गेटवर क्लिक करा. बिल्ड आउटपुटमध्ये ते क्रिएटिंग हेक्स फाईल फ्रॉम LED युझिंग डिले टायमर असे प्रदर्शित होईल. LED युझिंग डिले टायमर 0 एरर 0 वॉर्निंग. सॉफ्टवेअरमध्ये प्रोग्राम एंटरिंग केल्यानंतर मायक्रोकंट्रोलर टर्न ऑन करा. आता USB केबल वापरून लॅपटॉप मायक्रोकंट्रोलर किटला कनेक्ट करा. केबलचे एक टोक लॅपटॉपला आणि दुसरे टोक मायक्रोकंट्रोलर किटला कनेक्ट करा. आता कीबोर्डवर विंडोज क्लिक करा आणि कोड बर्न करण्यासाठी फ्लॅश मॅजिक टाईप करा. आता स्टेप 1 मध्ये मायक्रोकंट्रोलर सिलेक्ट करा. मायक्रोकंट्रोलर स्पेसिफिकेशन प्रत्येक किटमध्ये वेगवेगळे असेल. येथे आपण 89V51RD2 वापरत आहोत. आता कॉम पोर्ट सिलेक्ट करण्यासाठी विंडोजवर क्लिक करा आणि डिव्हाइस मॅनेजर टाईप करा. पोर्ट्स कॉम आणि LPT कडे नॅव्हिगेट करा आणि पोर्ट नंबर चेक करा. येथे तो कॉम 20 आहे. आता फ्लॅश मॅजिक ओपन करा. कॉम 20 म्हणून कॉम पोर्ट सिलेक्ट करा. ते प्रत्येक किटमध्ये वेगवेगळे असते. बॉड रेट 9600 आणि इंटरफेस नन ISP असे सिलेक्ट करा. किटमध्ये अगोदर केलेले सर्व प्रोग्राम इरेज करण्यासाठी इरेज ऑल फ्लॅशच्या बॉक्सवर क्लिक करा. आता स्टेप 3 फर्मवेअरकडे जा आणि क्रिएट केलेली हेक्स फाईल ब्राउज करा आणि हेक्स फाईल सिलेक्ट करा. स्टेप 5 कडे नॅव्हिगेट करा आणि स्टार्टवर क्लिक करा. आता किटमध्ये प्रोग्राम डंप करण्यासाठी मायक्रोकंट्रोलर किटमधील रिसेट बटनावर क्लिक करा. प्रोग्रामनुसार पोर्ट्स कनेक्ट करा. किटमध्ये पोर्ट स्विच आणि LED लोकेट करा. पोर्ट्स कनेक्टिंग करण्यासाठी FRC केबल्स फीमेल टू फीमेल वापरा. येथे पोर्ट 1 LED ला कनेक्ट केले जाते. आता प्रोग्राम बर्न करण्यासाठी पुन्हा रिसेट बटनावर क्लिक करा. प्रोग्रामनुसार आपण 1010 1010 AA आणि 0101 0101 55 आउटपुट LED ला दिलेले आहे. आता LED काही डिलेसह AA आणि 55 पॅटर्नमध्ये ब्लिंक होईल. येथे आपण या सेशनच्या समाप्तीला पोहोचत आहोत. या सेशनमध्ये आपण शिकलो की 8051 मायक्रोकंट्रोलर ट्रेनर किटमध्ये टायमर वापरून डिलेसह LED टर्न ऑन करण्यासाठी प्रोग्राम करणे
आणि पोर्ट 1 द्वारे रिझल्ट चेक करणे. पाहण्यासाठी धन्यवाद. पुढच्या सेशनमध्ये लवकरच भेटू.